सर्वांना जय महाराष्ट्र. आपल्या सर्व चाहत्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. आपण ज्याप्रमाणे विचारलेलं आहे त्यानुसार मी गेली 2 महिने अहमदपूर चाकूर विधानसभा मतदारसंघातील अनेक गावी भेट दिलेली आहे. गावोगाव जनतेचा अतिशय चांगला प्रतिसाद लाभत आहे. त्या माध्यमातून मला जनतेच्या समस्याही मोठ्या प्रमाणावर ऐकायला मिळाल्या, ज्यामध्ये प्रामुख्याने रस्ते, पाणी, वीज या समस्या जशा स्वातंत्र्यपूर्व काळात होत्या, काही प्रमाणात फक्त त्यामध्ये सुधार झालेला आहे. आणि जनतेमध्ये उमेदवारांविषयी, आमदाराविषयी, आजी माजी आमदारांविषयी किंवा या सध्या विधानसभेला उभा राहिलेले जे काही सर्वपक्षीय नेते आहेत त्यांच्याविषयी मोठ्या प्रमाणात नाराजी दिसली. लोकांना एक नवीन नेतृत्व पाहिजे. अहमदपूर तालुका हा परिवर्तनशील आहे. परिवर्तनशील तालुका म्हणून ओळखला जातो. इथं कुणा एकाची मक्तेदारी नाही आहे. आणि त्यानुसार येथील जनता यावेळेस अनेक गावी मला तर जनतेने आश्वस्त केले की तुम्ही प्रचाराला सुद्धा येऊ नका, डॉक्टर साहेब आम्ही तुमच्या सोबत आहे. तर दुसरा आपला प्रश्न होता की जनतेने आपणालाच का उमेदवार म्हणून निवडून द्यावं. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची आणि माननीय राजसाहेबांची जर आपण भूमिका पाहिलात तर खरंच सांगतो, महाराष्ट्रात नाही तर अख्ख्या भारतात सुद्धा माननीय राजसाहेबासारखा कठोर, कणखर आणि खरं बोलणारा नेता नाही. त्यांनी बोललेलं आपल्याला आज खोटं वाटतं, आपण त्या विषयाला आज विरोध करतो, पण 1-2 वर्षांनी तो विषय खरा ठरलेला असतो. छोटस उदाहरण द्यायचं असलं तर अरबी समुद्रातला पुतळा छत्रपती शिवाजी महाराजांचा, ज्यावेळेस त्याचं पंतप्रधान मोदी यांनी त्या समुद्रामध्ये जाऊन काय म्हणतात त्याला पूजन केलं, तर त्यावेळेस साहेब म्हणाले होते की अरे कसं शक्य आहे. तेव्हा अनेक संघटनांनी त्यांच्यावरती टीका केली की यांचा पुतळ्याला विरोध आहे, परंतु आजपर्यंतही तो पुतळा बनला नाही. आता लोक म्हणतात की राजसाहेब जे म्हणले ते करेक्ट होतं, खरंच गड किल्ल्याचं संवर्धन केलं पाहिजे. आणि आम्ही त्या राजसाहेबांच्या विचारांनी प्रेरित होऊन गेली 18-20 वर्ष फक्त आणि फक्त शेतकरी गोरगरिबांसाठी लढतोय. आणि ते जनतेपर्यंत इलेक्ट्रॉनिक मीडिया असो, प्रिंट मीडिया असो, तुमचं सोशल मीडिया असो, लोक रोज बघतात. आणि त्यामुळे त्यांनी जनतेचा सेवक म्हणून चळवळीतल्या व्यक्तीला पुढे आणायचा निर्णय घेतलेला आहे असं मला वाटतं. ओबीसी समाजाचा आपल्याला फायदा होईल. आता म्हणजे मुख्य विषय काय झालेला आहे की गेली वर्षभर म्हणजे जरांगे पाटलांचं आंदोलन मराठा आरक्षण या विषयासाठी चालू आहे. त्या आंदोलनामुळं मी गावोगाव फिरत असताना एका गोष्टीची नोंद घेतली. तसं माझं 18-20 वर्ष मी राजकारणात आहे. निलंग्यामध्ये 2 विधानसभा मी दुसऱ्या उमेदवारासाठी प्रचार केलेला आहे, गावोगाव गेलेला आहे. परंतु हे असं वातावरण, जातीचं विकेंद्रीकरण झालेलं वातावरण मला कधी दिसलं नव्हतं, जे या विधानसभेमध्ये दिसतंय. आणि त्याचं महत्वाचं कारण म्हणजे जरांगे पाटलांनी आरक्षणावर जे वर्षभर आंदोलन केलेले आहेत त्यामुळं मराठा समाज आज त्यांना देव मानतोय. परंतु त्यांनी ते ओबीसीतून मागितल्यामुळं ओबीसीतील लोक ही एकवटलेले आहेत. आणि हे मताचं विकेंद्रीकरण कुठं ना कुठं दोन्ही समाजातल्या नेत्यांसाठी फायद्याचं ठरणार आहे. जरांगे फॅक्टरचा फायदा होणार का? जरांगे फॅक्टरचा फायदा ओबीसी मतदान मिळण्याबाबत निश्चित होईल, कारण त्या फॅक्टरमुळेच कुठंतरी मराठा समाज एकवटलाय आणि ओबीसी एकवटलाय, जी की सत्य परिस्थिती आहे. भूमिका वेगळ्या असतील दोघांचे, परंतु जातीमध्ये जे विकेंद्रीकरण आहे मतदानाचं ते निश्चित होणार आहे. जाती धर्माला आधारित राजकारणाला विषयी आपल्या पक्षाचे धोरण काय? सर्वात महत्वाचं म्हणजे आम्ही माननीय राजसाहेबांचे सैनिक आहोत. जय शिवराय म्हणलं की घराच्या बाहेर पडून आंदोलन करणारी आम्ही माणसं आहेत. आम्हाला जात धर्म असे विषय कधी कळाले नाहीत, नाही त्या भानगडीमध्ये आमचा नेता कधी पडलेला आहे. म्हणून पहिलेपासून साहेबांची जी आरक्षणावर भूमिका आहे त्यावर आजपर्यंत कायम आहे. पहिलेपासून ज्या पुतळ्यावरच्या सर्वच महामानवाच्या पुतळ्यांवरती भूमिका आहे त्यावरती ते आजपर्यंत कायम आहे. त्यांचा प्रत्येक विषय हा महाराष्ट्राच्या मराठी माणसाच्या हिताचा असतो. आणि आम्हाला असं वाटतं की मराठी माणूस जगला तर महाराष्ट्र जगेल,
जात जगल्यामुळं मराठी माणूस नाही जगणार, त्याच्या विकासामुळं तो जगणार आहे. आणि कुठंतरी तुम्ही ज्या जातीमध्ये जन्मता त्या जातीविषयी तुम्हाला आपुलकी असणे, सिंपती असणे हे नैसर्गिक आहे. आणि ती सिंपती तुमच्या हृदयात असतेच, परंतु ती असतानाही सर्वसमावेशक भूमिका असणं हे राजकारणामध्ये सर्वच राजकीय नेत्यांच्या खूप गरजेचं आहे. ते महाराष्ट्र हिताचं आहे, ते देश हिताचं आहे. अन्यथा रोज भांडणं आणि मारामाऱ्या होतील. जनतेने तुम्हालाच आमदार का बनवायचं? जनतेकडे पर्याय काय मला सांगा. आता पहिला बघा तुम्ही, माजी आमदार विनायकराव पाटील साहेब, त्यांचं एक भ्रमण पूर्ण झालेलं आहे पक्षांतराचं. रनिंग आमदार बाबासाहेब पाटील साहेब, त्यांनी शरद पवार साहेबांसारख्या, म्हणजे खरं तो राजकीय देवतुल्य माणूस आहे राजकारणातला, किमान त्यांच्यासाठी तरी तो असायला पाहिजे होता. परंतु एका अतिशय जीवनाच्या शेवटच्या टप्प्यावर आलेल्या माणसाच्या पाठीत खंजीर खुपसून ही लोक गेली ना बाजूला, कुठं निष्ठा ठेवली? शेवटी निधीसाठीच पळालो ना तुम्ही. तुम्हाला माणसापेक्षा निधी महत्वाचा आहे. बरं, अजित पवार म्हणाले 3,500 कोटीचा निधी दिला, इथं उपस्थितीत गेल्या महिन्यात सांगितलं अजित पवारनी. माझा प्रश्न आहे बाबासाहेब पाटलांना की 3,500 कोटीचं नेमकं काय केलं माझ्या गोरगरीब शेतकऱ्यांसाठी, माझ्या बेरोजगार तरुणांसाठी, माझ्या तालुक्यातील महिलांसाठी? विकासाचा असा काय अजेंडा राबवला? अहो, बिल्डिंग बांधणं म्हणजे विकास असतो का? काय अवस्था आहे MIDCची? माझ्या अहमदपूर चाकूरची शेकडो पोरं आज पुण्या मुंबईला चालले, तेव्हा माझ्या बाजूला बसलेला आमचा भुजंग, गावात घर, शिवारात शेत, पण रोजगार पुण्याला हुडकायची वेळ आली. MIDCच्या नावावर हास्यास्पद MIDC आहे तुमची. औषधाची MIDC बघा, उदगीरची MIDC बघा. उद्घाटनाचे फक्त नारळ फोडले लोकांच्या डोक्यावर, तेही आत्ता तोंडावर. आणि इकडं भाजपच्या नेत्यांचं बघितलं तर आता मी काल का आजच वाटलं गणेश दादा कुठं तर जनसुराज्य पार्टीमध्ये गेले. अहो, ज्या भाजपनं प्रदेश प्रवक्ते केलं तुम्हाला, तुम्ही त्या पक्षावर सुद्धा लाथ मारली. खंदाडे साहेबांना तर आमदार केलं, अपक्ष म्हणून उभे आहेत. परंतु डॉक्टर नरसिंह भिकाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये राजकारण सुरू केलेला माणूस आज 18 वर्ष माननीय राजसाहेबांसोबत चढ उतार परिस्थितीमध्ये निष्ठावंत राहिलेला आहे. मी राजनिष्ठ आहे म्हणून जनता माझ्या पाठीमागे येणार आहे, कारण मी सॅमेलियन सरड्यासारखा रंग बदलणारा प्राणी नाही. तुम्ही जरी आमदार झालो तर तुम्ही कोणते कोणते काम करणार? माझं सर्वात महत्वाचं उद्दिष्ट आहे की अहमदपूरला शैक्षणिक वैभव प्राप्त करून देणं. माझे वडील लेक्चरर होते महात्मा गांधी महाविद्यालयाला. ढोबळे सर, इकडे नागरगोजे साहेब आणि किशनराव देशमुख साहेब, अहो काय त्या संस्थेची महाराष्ट्रभर ख्याती होती. ते शैक्षणिक वैभव मला, मी म्हणतो जनतेने आमदार जरी नाही केलं तरी आज मी मनसेचा जिल्हाध्यक्ष आहे, त्या पातळीवर मला ते वैभव, गतवैभव मिळवून देण्यासाठी प्रयत्न करायचा आहे, जेणेकरून माझ्या अहमदपूरमधील लोकांना रोजगार भेटेल, येथील विद्यार्थ्यांना राहण्यासाठी अहमदपूरला जाऊन लातूरला जाऊन त्यांचे कोट्यवधी रुपये खर्च होणार नाही. ती पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, MIDC अख्ख्या महाराष्ट्रात अहमदपूर सारखी MIDC दिसणार नाही. फक्त तुम्ही माझ्यासारख्या उच्च शिक्षित आणि निस्पृह निष्ठावंत माणसाच्या हातामध्ये आमदारकी द्या. ह्या चोरांच्या लबाडांच्या हातामध्ये आमदारकी देऊन तुम्ही हा पूर्ण निधी दरोडेखोरांच्या मार्फत त्यांच्या फक्त टक्केवारी घेणाऱ्या 8-10 लोकांकडे टाकला. MIDC डेव्हलप करणे हे माझी प्रायोरिटी.